प्यारे बच्चे, आप सबको भी स्वागत। आज हम कश्मीरी सेब इस पाठ का दूसरा भाग के बारे में अध्ययन करेंगे। पहले भाग में हम तो इस पाठ का लेखक मुंशी प्रेमचंद्र जी एक बाज़ार में जाता है। अपने घर को 3-4 वस्तु चाहिए था, इसलिए उन्होंने बाज़ार किया और वस्तु लेने के लिए जाता है। तभी उनको वहाँ मेवा परोश का, यानी पंजाबी लोग मेवा परोश का मतलब फल फूलों को बेचने वाला दुकान देखते ही, यानी मेवा परोशों का दुकान देखते ही उस दुकान में सेब को रखा था। उस सेब को देखते ही उनके मन में लालच उठा सेब खाने की, इसलिए उन्होंने उस दुकान के और चला और उसका दाम भी उन्होंने पूछा। बाद में आधा शेर सेब देने के लिए उनको बताया और अपने रुमाल को उनको हाथ में दे दिया। तब दुकानदार ने अपने लौंडे से बताया, साहब को काश कश्मीर का सेब लाना और चुन चुन कर लाओ, इस तरह बताया। और लौंडा ने 4 सेब लाया। तब उन्होंने तारू जैसे उसे तराया। बाद में उन्होंने उनको रुमाल में बांधकर लेखक के हाथ में दिया। लेखक ने उनको 25 पैसे उनके हाथ में देकर उस सेब का तेले को लेकर अपने घर लौटा। सेब खाने का, यानी कोई भी फल खाने का समय रात नहीं होता है, बल्कि रात खाने से उसका फ़ायदा ज़्यादा नहीं होता है। यानी कोई भी फल खाए तो वो प्रातः काल का मतलब सुबह खाए तो बहुत उत्तम हो जाता है। इसलिए सुबह खाने के लिए उन्होंने मेज पर अपना लाए गए फलों को रखता है। वहाँ तक हम तो पहला सेक्शन में अध्ययन किया था। अब देखो बच्चों, अपना किताब खोलिए, पुट संख्या 7। पुट संख्या 7 और वो तीसरा पैरा में आपको यहाँ आज है ना, वहाँ से देखिए। आज सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था। 1 रुपए के आकार का छिलक गल गया था। समझा रात को दुकानदार ने देखा ना होगा। दूसरा निकाला मगर यहाँ आधा सड़ा हुआ था। अब संदेह हुआ दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया। तीसरा सेब निकाला, यहाँ सड़ा तो न था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था। चौथा देखा, वहाँ तो बेदाग था मगर उसमें एक काला सुराख था, जैसे अक्सर बेरों में होता है। कांटा भी भीतर वैसा ही धब्बे जैसे बेर में होते हैं। एक सेब भी खाने लायक नहीं। 4 आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चरित्रित पतन का। दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया। एक सेब सड़ा होता तो मैं उसको क्षमा के योग्य समझता था। सोचता उसकी निगाह न पड़ी होगी, मगर चारों के चारों खराब निकल गए। देखो, लेखक ने अपने घर में सुबह नाश्ता के लिए अपना वो ले गए रुमाल को निकाला और सुबह नाश्ते करते समय पहला सेब खाने के लिए उन्होंने निकाल दिया तो वो सेब पूरा क्या हुआ था, 1 रुपए के आकार से वो छिलक गया था, यानी पूरा बेदाग हो गया था। उन्होंने सोचा कि रात हो गया था, तभी सेब देने वक्त सेब क्या हुआ है, नज़र ना पड़े, इसलिए इस तरह सेब दिया होगा। इस तरह सोचकर दूसरा सेब निकाला, मगर तो वो तो आधा सेब भी क्या हो गया था, सड़ा हुआ था। तब लेखक को संदेह होने लगा, जानबूझकर उन्होंने मेरे साथ इस तरह व्यवहार किया होगा, नहीं तो उन्होंने इसी तरह का सेब मुझे दिया है। उनको संदेह होने लगा और तीसरा सेब निकाला, वो तो सड़ा नहीं हुआ था, बल्कि पूरा का पूरा सेब पिचक गया था। और चौथा सेब निकाला, जिस तरह
पेड़ों की बड्डियों में एक रंध्र यानी छेद होते हैं ना, उसी तरह एक काला सुराख उस सेब में था, मगर उस सेब को भी काट लिए तो वो भी बेदाग था। तब लेखक ने यहाँ बताता है कि उन्होंने एक सेब मुझे धोखा दिया तो उसे क्षमा के लिए योग्य समझता था, मगर उन्होंने चारों का चारों सेब इस तरह दिया। और इस तरह 25 पैसे का चरित्रहीन हो गया और इस तरह धोखेबाजी करते हुए मेरे साथ व्यवहार किया, उसे क्षमा करना योग्य नहीं है। और समाज में इसी तरह आपसे भी होता है, इसीलिए आपको सचेत रहने के लिए यह बताता है, और नहीं तो आपको भी धोखेबाजी पड़ना पड़ता है। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಮೊದಲನೇ ಒಂದು ತಿಳಿದಿರೋ ಹಾಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಒಂದು ಯಾವುದೇ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿಂದಾಗ ಅದರ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಮಹತ್ವತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಬೆಳಗಿನ ಒಂದು ಹೊತ್ತು ಉಪಹಾರ ಮಾಡುವ ಹೊತ್ತಿನಾಗ ಹಣ್ಣನ್ನು ತಿಂದಾಗ ವಿಟಮಿನ್ ಪ್ರೋಟೀನ್ಗಳ ಅಂಶ ಬಹಳಷ್ಟು ದೊರೆಯುತ್ತದೆ ಅನ್ನುವ ಕಾರಣದಿಂದ ಆ ಸೇಬನ್ನು ಅಂದು ಅವರು ತಿನ್ನದೆ ಮರುದಿನ ತಮ್ಮ ಒಂದು ಬೆಳಗಿನ ಒಂದು ಉಪಹಾರ ಮಾಡುವ ಹೊತ್ತಿನೊಳಗೆ ಆ ಒಂದು ಸೇಬು ತಿನ್ನಲು ತೆಗಿತಾರೆ. ಆ ಸೇಬು ತೆಗೆದಾಗ ಮೊದಲನೇ ಸೇಬು ₹1 ಆಕಾರದಾಗಿ ಕೊಳೆತು ಹೋಗಿರ್ತದೆ. ಎರಡನೇ ಸೇಬು ತೆಗೆದಾಗ ಅದು ಪೂರ ಅರ್ಧ ಸೇಬು ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಕೊಳೆತಿರ್ತದೆ. ಮೂರನೇ ಸೇಬು ತೆಗೆದಾಗ ಆ ಮೂರನೇ ಸೇಬು ಮೊದಲೆರಡು ಸೇಬುಗಳಿಗಿಂತ ಮೂರನೇ ಸೇಬು ಬಹಳಷ್ಟು ಕೊಳೆತಿರೋದಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಆ ಒಂದು ಸೇಬು ಡಬ್ಬಿ ಮ್ಯಾಗ ಇಟ್ಟಾಗ ಪೂರ ಒಡೆದು ಏನಾಗಿರ್ತೈತಿ, ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತೈತಿ. ಒಂದ್ರ ಮ್ಯಾಗ ಇಟ್ಟು ಪೂರ ಒಡೆದು ಹೋಗಿರ್ತೈತಿ. ಇನ್ನು ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬು ತೆಗೆದಾಗ ಈ ಮೂರು ಸೇಬುಗಳಿಗಿಂತ ಭಿನ್ನವಾಗಿರ್ತದೆ. ಲೇಖಕರಿಗೆ ಈ ಅಣಸಾವಂತಿರ್ತೈತಿ. ಮೊದಲೆರಡು ಸೇಬುಗಳು ಕಟ್ಟಾಗ ಏನೋ ಒಂದು ಮರೆತು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಕೊನೆಯದಾದ ಸೇಬರ ಒಂದೇರ ಚಲೋದು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು ಅಂತ ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬು ತೆಗೆದಾಗ ಆ ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬು ಭಾಳಷ್ಟು ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿರ್ತೈತಿ. ಆ ಸೇಬಿನೊಳಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಬಡ್ಡಿ ಹುಳು ಕೆಡ್ದಾಗ ಅದಕ್ಕೊಂದು ತೂತು ಬಿದ್ದು ಹುಳ, ಕಟ್ಟಿಗೆ ಕೊರೆಯುವಂಥ ಹುಳ ಅದನ್ನು ಕೊರೆದು ಪುಡಿ ಮಾಡಿರ್ತೈತಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಸೇಬನ್ನು ಹುಳ ತಿಂದು ಬಹಳಷ್ಟು ಕೆಡುವಂಗೆ ಮಾಡಿರ್ತೈತಿ. ಆ ಸೇಬನ್ನು ಕೊಯ್ದಾಗೂ ಅದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿರಲ್ಲ, ತಿನ್ನಲು ಯೋಗ್ಯವಾಗಿರೋದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಒಂದು ಜೊತೆಗೆ ಇಂಥ ಒಂದು ಮೋಸದ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯವನ ಕಡೆಯಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ನೊಂದ್ಕೊತಾರ. ನಾವೇನೋ ನೋಡಲಾರ್ದ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮೋಸ ಮಾಡೋದು ತಪ್ಪು. ಒಂದು ಸೇಬು ಏನೋ ರಾತ್ರಿ ಕೆಟ್ಟದ್ದು ಕೊಟ್ಟರೆ ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ಬೋದು, ಆದರೆ 4 ಸೇಬು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಲು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಕ್ಷಮಿಸಲು ಯೋಗ್ಯನಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಾವು ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ತಿಳಿಸ್ತಾರೆ. आगे देखिए बच्चों, यहाँ तो साफ धोखा है, मगर इस धोखा में मेरा भी सहयोग था. मेरा उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. देखो, इस धोखे में मेरा भी सहयोग था. मैंने उनको ही दे दिया था, तुम्हें कुछ अच्छे से अच्छे सेब निकाल कर मुझे दे दो. इस तरह बताना भी क्या है, वो भी गलती है. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನಾವು ಏನಾದರೂ ವ್ಯವಹಾರದೊಳಗೆ ಮೋಸ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಕೇವಲ ಕೊಡೋದಷ್ಟೇ ವ್ಯವಹಾರದಾಗ ಇರಲ್ಲ, ಮೋಸತನ ಇರಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋರು ನಮ್ಮದು ಮೋಸ ಇರ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದ್ರೊಳಗೆ ನೋಡಿಸಿ ಆರಿಸಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಒಂದು ತಾಯಿ ಜೊತೆಗೆ ಆಯ್ತು, ತಂದೆ ಜೊತೆಗೆ ಆಯ್ತು, ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲೇ ಯಾವುದೇ ಹಣ್ಣುಗಳನ್ನಾಯ್ತು, ತರಕಾರಿಗಳನ್ನಾಯ್ತು ಏನೋ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವತ್ನೊಳಗೆ ಆ ತರಕಾರಿಗಳನ್ನ ನೋಡಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳ್ರಿ. ಅಂಗಡಿಯವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಅವರು ಕೊಳ್ತಿದ್ದು ಅಥವಾ ಹುಳು ಕೆಡ್ದಿದ್ದು ಅಥವಾ ಬಾಡಿದ್ದನ್ನ ನಿಮಗೆ ಕೊಡೋದು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಎಷ್ಟೊಂದು ವ್ಯಾಪಾರದೊಳಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದಾಗ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು. ಚಾಪುಡಿ ಒಳಗೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಪುಡಿ, ಸಕ್ಕರೆ ಒಳಗೆ ಬಿಳೆ ಬೆಂಚಳ್ಳು, ಅಕ್ಕಿ ಒಳಗೆ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ, ಹಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಮಣ್ಣನ್ನು ಸೇರಿಸೋದು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೂಡಿಸೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ಬೋದು. ಆ ಕಾರಣದ ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೂ ಪರೀಕ್ಷಿಸಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಸಣ್ಣದಾದಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋತ್ನಾಗ ತೂಕನ ತಕಡಿ ಹಿಡ್ದಿರ್ತಾರೆ. ಹಿಡಿದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕೈನ ಎಸಿ ಮಾಡಿ ತೂಕನ ಜಂಪ್ ಮಾಡೋದು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಕರೆಂಟಿನ ತೂಕದ ಕಲ್ಲು ಇರ್ತೈತಿ, ಅದು ಒಂದು ಎಷ್ಟೋ ಗ್ರಾಮೀಣ ಒಂದು ಕಲ್ಲು ಉಕ್ಕಿಟ್ಟು ತೂಕ ಕೆಳಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತೈತಿ. ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕು. ಬಟ್ಟೆ ಅಳಿದಿರ್ತಾರೆ, ಬಟ್ಟೆ ನೋಡ್ತಿರುವ ಹೊತ್ನಾಗ ಹಿಡ್ದಾರ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಟೇಪ್ ಜಗ್ಗಿ ಬಿಡೋದು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಒಂದು ಹೂ ತೊಗೊಂಡ್ರಾಗ ಆ ಹೂ ಸತೆ ಮಳನ
ಜಗ್ಗಿ ಕೊಡೋದು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುನೂ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋತ್ನಾಗ ಪರೀಕ್ಷಿಸಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ನೀವೇ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ, ನೀವೇ ಆರಿಸ್ಕೊಡ್ರಿ. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜನ ಇರ್ತಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮರು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗೂ ತಪ್ಪು ಮಾಡಲಾರ್ದು ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಇಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಹಾರದೊಳಗೂ ನಾವು ಮೋಸತನನ ಕಾಣ್ಬೋದು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಕೇವಲ ಇಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿನ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೋ ತಪ್ಪಲ್ಲ, ಆ ಮೋಸ ಹೋಗೋಕೆ ನಾವು ಕಾರಣ ಹಾಕಿರ್ತೀವಿ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಲೇಖಕರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರಿಂದ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಮಕ್ಕಳೇ, उसने बाप लिया कि यहाँ महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं है और न इतने चौकसी है कि घर से लौटाने आए. देखो उन्होंने आगे बताता है कि लेखक ने यहाँ दुकानदार ने किस तरह समझा. यहाँ बाप लिया कि ये महाशय अपने आंख को बंद करते हुए हम लोग किस तरह का फल देते हैं उसी फल ले जाता है और बाद में वापस भी आकर देने का हिम्मत नहीं करता है. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂಗಡಿ ಅವ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡಂದ್ರೆ, ಈ ಮಹಾಶಯ ನಾವು ಎಂಥ ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನ, ಜೊತೆಗೆ ಕೆಟ್ಟ ಹೋಗೈತಿ ಅಂತಂದು ಮರಳಿ ಸತಿ ಅಂಗಡಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ನಾವೇನು ಕೊಟ್ಟರು ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಾಶಯ ಅದನ ಅಂತಂದು ಅಂಗಡಿ ಅವ ಸರಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ, ವಂಚನೆ ಮಾಡಿದ, ತಲೆ ಮ್ಯಾಗ ಟೆಪ್ಗೆ ಹಾಕಿದ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. बेईमानी का अवसर देना चाहिए वहाँ अपने टिलेपन से ही या सहज विश्वास से. देखो बेईमानी करना भी अक्सर है कि अवसर है, चाहे वहाँ अपने टिलेपन से हो, सहज विश्वास से हो. हम उनसे ज़्यादा से ज़्यादा विश्वास रखते हैं तो वो भी हमारे साथ क्या करता है, विश्वास द्रोह करता है. इसीलिए हम सचेत से उन लोगों से व्यवहार करने के लिए यहाँ बताया है. बेईमानी में सहयोग देना है. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता. किसी थाने या कचहरी या म्यूनसिपाल्टी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे. देखो आप मैं इस तरह क्या हुआ हूँ, उन्होंने मेरे साथ धोखा दिया है. आज तो पढ़े लिखे हुए व्यक्तियों भी हमारे साथ क्या करता है, धोखेबाजी करता है, विश्वासघातक करता है. यहाँ बताता है कि लेखक ने पढ़े लिखे बाबुओं ने कर्मचारी यानी ऑफिस कोई भी कचहरी या थाने में गए तो आपको म्यूनसिपाल्टी में कोई व्यवहार करने तो वहाँ आप गए तो आपको 10 बार वहाँ आने के लिए बताता है और आपका काम पूरा नहीं होता है. तभी आप उनके हाथ में कुछ पैसे दिए तो आपका काम जल्दी से जल्दी हो जाता है. इसलिए पढ़े लिखे लोग भी आज लोगों के साथ अव्यवहार कर रहा है. इसीलिए उनके साथ व्यवहार करते समय सावधानी से रहने के लिए लेखक ने यहाँ सचेत दिया है. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಓದು ಬರೆದಂಥ ಕಲಿತಂಥ ಒಂದು ಆಫೀಸರ್ಗಳು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಆಯ್ತು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಚೇರಿ ಕೋರ್ಟ್ನೊಳಗಾಯ್ತು, ನಮ್ಮ ವ್ಯವಹಾರ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು 10 ಸಲ ಅಡ್ಡಾಡಿದಾಗೂ ನಮ್ಮ ಒಂದು ವ್ಯವಹಾರಗಳು ಅಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ದುಡ್ಡಿನ ಒಂದು ಹಣ ನೀಡ್ತೀವಿ, ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ನೀಡಿದಾಗ ಆ ಒಂದು ಕೆಲಸ ಅಷ್ಟು ದಿನ ಅಡ್ಡಾಡಿದ ಕೆಲಸ ಆ ಒಂದು 2 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮುಗಿದು ಬಿಡ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಆ ಕಾರಣದ ಈ ಒಂದು ಓದು ಬರೋ ಕಲಿತಂಥ ಜನಸತೆ ಇಂದು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಮೋಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ಬೋದು. पहले ऐसा नहीं था, पहले इस तरह नहीं था. व्यापारियों की साख बनी हुई थी. व्यापारियों साख का मतलब बहुत विश्वास से व्यवहार करता था. साख बनी हुई थी. यो तौल से चाहे चाटक आधा चाटक कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह बोल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई ज़रूरत नहीं थी. आपके रुपए सुरक्षित थे. मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेल में एक दुकान से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी और पैसे की जगह अट्टनी दे आया था. घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ आया. आशा नहीं था कि वह अट्टनी लौटाएगा, पर लेकिन उसने प्रसन्नता चित्त से
अट्टनी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी। देखो पहले इस तरह लोग नहीं थे, समाज में बहुत अच्छे लोग भी व्यवहार करता है, सभी लोग वैसे ही नहीं रहता बल्कि उत्तम से उत्तम लोग भी रहता है। पहले समाज में सत्य का पालन करता था, आज सत्य बोल दे तो उनका पूरा क्या हो जाता है, व्यवहार ही बंद हो जाता है। इसीलिए लोग व्यवहार करते हुए हमारे साथ मुस्कुराते हमारे साथ व्यवहार करता है और पीछे से हमारा पेट पर ही छुरी डालता है। इसीलिए उसके साथ हम ठीक तरह से व्यवहार करने के लिए यहाँ लेखक ने बताया। मगर पहले तो बहुत सज्जन लोग थे और सीधे से सीधे व्यवहार करने वाला लोग रहता था। इसीलिए पहले तो हम कोई भी व्यवहार किए तो उन्होंने हमको धोखेबाज नहीं करता था। मुझे याद है, मैं भी मोहर्रम के दिन एक रेवड़ी का मतलब तिल और चीनी से बना हुआ एक लड्डू, और उस वस्तु को मैंने खरीदा और उसका दाम था सिर्फ 1 पैसे। मैंने मैंने उसको 50 पैसे दिया था और घर जाकर मुझे याद आया, तब मैंने वापस दुकान को आया, तब दुकानदार ने मुझे प्रसन्न चित्त से मुझसे ही उन्होंने वापस मेरा पैसा दिया और मुझसे ही उन्होंने क्षमा मांगा। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಮೊದಲು ಬಹಳಷ್ಟು ಸಜ್ಜನರಿದ್ದರು। ಯಾವುದೇ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದಾಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮೋಸ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆಯ ಜನ ಇದ್ದರು, ಇಂದೂ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಮೋಸದಿಂದ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀ ಹಿಂಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿನ್ನ ನಡೆಯಲ್ಲ ತಮ್ಮ, ಏನಾದರೂ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬೆಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಹಾಳು ಮಾಡ್ಬೇಕಂತಾರೆ. ಆದರೆ ತಪ್ಪು ಮಕ್ಕಳೇ, ಬೆಳೆಯುವ ಸಿರಿ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನಂಗೆ ನೀವು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಕಲ್ತ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಮುಂದೆ ಜನ ನೆನೆಸ್ತಾರ, ಸಮಾಜದಾಗ ಒಳ್ಳೆಯವ್ರು ನೆನೆಸ್ತಾರ, ಕೆಟ್ಟವ್ರು ನೆನೆಸ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ಹೃದಯದೊಳಗೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಉಳಿಯೋರು ಆದಾಗ ಒಳ್ಳೆಯ ಜನನ ನಾವು ನೆನೆಸ್ತೀವಿ. ಇತಿಹಾಸದೊಳಗೆ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಗಾಂಧೀಜಿನೂ ಅದನ, ಗೋಡ್ಸೆನೂ ಅದನ. ಗಾಂಧೀಜಿನ ಆರಾಧಿಸ್ತಾರೆ ಜನ, ಗೋಡ್ಸೆನ ಬೈತಾರ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವರಿಬ್ಬರು ಇದ್ದಾಗೂ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಜನನ ಯಾವತ್ತಿಗೂ ಜನ ಮರೆಯೋದಿಲ್ಲ. ಒಳ್ಳೆಯವ್ರ ಹೆಸರು ಮನುಷ್ಯನ ಹೃದಯದೊಳಗಿರ್ತೈತಿ, ಕೆಟ್ಟವ್ರ ಹೆಸರು ಬಾಯೊಳಗಿರ್ತೈತಿ. ಆ ಕಾರಣದ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡೋತ್ನಾಗ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಮೊದಲು ಜನ ಸಜ್ಜನರಿದ್ದರು. ನನಗೆ ಇನ್ನಾದರೂ ನೆನಪಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಲೇಖಕರು. ಒಂದು ದಿನ ನಾನು ಮೊಹರಮಿನ ಒಂದು ಸಮಯದೊಳಗೆ ಒಂದು ರೇವಡಿ ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಸಕ್ಕರೆಯಿಂದ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಉಂಡೆ, ಆ ಉಂಡೆನ ಖರೀದಿ ಮಾಡಿದಾಗ ನಾನು ಅಲ್ಲಿ 1 ಪೈಸೆ ಕೊಡೋದು ಬದಲಿ ಮರೆತು 50 ಪೈಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನನಗೆ ನೆನಪಾಯಿತು, ನಾ 1 ಪೈಸೆ ಕೊಡೋದು ಬದಲು 50 ಪೈಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ ಮರುಳಿನ ಅಂಗಡಿಗೆ ಬಂದು ಕೇಳಿದಾಗ ಆ ಒಂದು ಅಂಗಡಿಯ ವ್ಯಾಪಾರಿ ಬಹಳಷ್ಟು ಶಾಂತಚಿತ್ತನಾಗಿ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಆ ಒಂದು 50 ಪೈಸೆ ಮರಳಿ ನೀಡಿ ನನ್ನಿಂದ ತನಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ನನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ನಾನು ಮರೆತು ನಿಮ್ಮದು 50 ಪೈಸೆ ತೆಗೆದುಕೊಂಡೆ ಅಂದಾಗ ಲೇಖಕರು ಬಹಳಷ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತಕರ. ಇಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇಂದು ಸಮಾಜದೊಳಗೆ ಅದಾರಂದ್ರೆ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಗೌರವಾನ್ವಿತ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಂದು ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। मुझे आशा है पाठक बाज़ार में जाकर मेरी तरह आंखें ना बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेगी। देखो लेखक ने आगे बताता है कि यहाँ कश्मीरी सेब नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं। आप भी व्यवहार करते हुए आपका आंखें बंद कर दिया तो उस दुकानदारों से आप विश्वास रखते हुए उनको ही देने के लिए आप तो बताए तो आपको भी कैसे सेब मिलता है, आपको भी मेरे जैसे कश्मीरी सेब ही मिल जाता है। इस तरह लेखक ने आपको सचेत दिया है, कोई व्यवहार करते हुए अपने आंख को मत बंद करिए, क्योंकि आंख बंद करते हुए कोई भी व्यवहार नहीं करते, मगर उन पर विश्वास रखते हुए हम तो उनको देने के लिए कहते हैं, उन्होंने उस तरह व्यवहार कर दिया तो वो क्या हो जाता है, पूरा बेईमानी हो जाता है। इसलिए आप भी नज़र रखते हुए कोई लेने देने का व्यवहार करे तो उस पर नज़र रखते हुए वस्तुओं को खरीद करने के लिए लेखक ने यहाँ सचेत दिया है। बच्चों, इस पाठ का आशय है, लेखक अपना अनुभव बताते हुए
पाठकों को सचेत करते हैं कि अगर खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो धोखा खाने की संभावना होता है। देखो बच्चों, इस पाठ से आपको लेखक ने ये सचेत दिया कि आप जो भी खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो आपको भी धोखाबाजी होता है। इसलिए सावधानी से रहने से आपका व्यवहार कुशलता से होता है। ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ತಾವು ತಮ್ಮ ಒಂದು ಅನುಭವ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಲೇಖಕರು, ನನಗಾದಂಥ ವ್ಯವಹಾರ, ನನಗಾದಂಥ ಮೋಸತನ ನಿಮಗಾಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನನಗೆ ವ್ಯಾಪಾರದೊಳಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೋಸ ಆಗಿ ಪೂರಕ ಒಂದು 4 ಸೇಬುಗಳು ಕೊಳತಂಥ ಸೇಬುಗಳು ಸಿಕ್ಕು. ನೀವು ಏನಾದರೂ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದ್ಮೇಲೆ ಸಾವಧಾನದಿಂದ ಇರಲಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೂ ಮೋಸನ ಆಗುತ್ತಾ. ಆ ಕಾರಣದಲ್ಲಿ ನೀವು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಪಾಠದ ಆಶಯನೂ ಇರೋದು ಹಂಗೆ, ಲೇಖಕರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮೂಡಿಸಿದ್ದು, ನೀವು ಏನಾದರೂ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಯಾವತ್ತಿಗೂ ಆ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರದ ಜೊತೆಗೆ ಭರವಸೆ ಇಡ್ರಿ, ಆದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇಡಬೇಡ್ರಿ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಒಂದು ನಿಗಾನ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಒಂದು 2ನೇ ಪಾಠ ಮುಗೀತು ಮಕ್ಕಳೇ. ಧನ್ಯವಾದ.